तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर कळंब ते यवतमाळ या रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे तळेगाव रेल्वे स्टेशनच्या समोर. आणि या दिशेला रेल्वे लाईन ही कळंबकडून येत आहे. या ठिकाणावरून कळंब ते यवतमाळ दरम्यानची टनल ही साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे, ज्याची दोन्ही साईडने मिळून साधारणतः 200 ते 250 मीटरपर्यंत काम हे पूर्ण करण्यात आले आहे. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण भारी गावाकडे जाणाऱ्या रोडपर्यंतचा अपडेट घेतला होता आणि आज आपण त्याच्या पुढचा अपडेट घेणार आहे. या दिशेने भाडीकडे जाणाऱ्या रोडला क्रॉस करून ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने या ठिकाणावर येणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता की यवतमाळ चंद्रपूर रोडला या ठिकाणी ही रेल्वे लाईन क्रॉस करणार आहे. आणि त्याकरिताच या रेल्वे लाईनवर रोडसाठी एका ओव्हरब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणी सुरू आहे. समोर आपण बघितल्यास आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणच्या पुलाचे काम हे बऱ्यापैकी करण्यात आले आहे. उजवीकडे हा रस्ता यवतमाळ तर डावीकडे चंद्रपूर शहराकडे जातो. या ठिकाणावरून यवतमाळ शहर हे साधारणतः 8 ते 10 किलोमीटर लांबीवर असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी गर्डर लॉन्चिंगचे जे कार्य आहे ते नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे व दोन्ही साईडचे जे रॅम्प आहे त्याचे काम या ठिकाणी 80 ते 90% पूर्ण करण्यात आले आहे. या गर्डरवर स्लॅब कास्टिंगचे कार्य अजून देखील व्हायचे बाकी आहे. ते कार्य झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसातच या पुलाच्या निर्मितीचे काम हे पूर्णत्वास येणार आहे. साधारणतः 1 महिन्यामध्ये हा पूल या ठिकाणी पूर्णपणे तयार केला जाऊ शकतो. आणि याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगावे. या ठिकाणी आपण पाहू शकता की दोन्ही साईडच्या रॅम्पचे जे काम आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे. स्लॅब कास्टिंगच्या कामाकरिता या ठिकाणी काम हे थांबलेले आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन या पुलाला खालच्या दिशेने क्रॉस करून जाणार आहे या समोरच्या दिशेला, म्हणजेच न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेला. या ठिकाणावरून समोर साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर यवतमाळ घाटंजी रोडला ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा क्रॉस करणार आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन त्या रस्त्याला क्रॉस करून पुढे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे निघून जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेच्या शेजारी आलो आहे. या रेल्वे लाईनचे काम पाहण्याकरिता निळोना या गावाजवळ. आणि या ठिकाणी पाहू शकता की रेल्वे लाईन ही घाटंजी रोडला क्रॉस करून या दिशेने येणार आहे. आणि या गावाजवळील या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाले असून त्या पुलांना जॉईंट करण्याचे काम देखील या ठिकाणी नुकतेच पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. निळोना गावाजवळील हे लोकेशन आहे. आणि या ठिकाणचे जे काम आहे ते या हायटेन्शन लाईनच्या कामामुळे थांबलेले होते. समोर आपण पाहू शकता की हायटेन्शन लाईनकरिता नव्याने हे 2 खांब या ठिकाणी उभारलेले आहे. हायटेन्शन लाईनला हाईटवर घेऊन या ठिकाणी आता गॅप फिलिंगचे जे कार्य आहे ते जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या गावाजवळची ही जी लोकेशन आहे ही आता 100% तयार झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे शेजारीच ही रेल्वे लाईन या ठिकाणी जात आहे. नॅशनल हायवे देखील वर्धाकडून नांदेडकडे तर ही रेल्वे लाईन देखील वर्धाकडून नांदेडकडे जात आहे. या लोकेशनवरून यवतमाळ शहर हे 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या ठिकाणचे काम हे पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक लेईंग करायला फार जास्त वेळ लागणार नाही. तर आता या नॅशनल हायवेच्या शेजारीच या दिशेने आपण समोर जाऊन बघूया रेल्वे लाईनचे कार्य हे कुठपर्यंत आले आहे. आता आपण आलो आहे यवतमाळ जाम या रोडवर. आणि यवतमाळवरून जामकडे जाणाऱ्या या रोडवर रेल्वे लाईनच्या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणी देखील पूर्ण करण्यात आले आहे. जाम रोडवरील हा पहिला पूर्णपणे तयार झालेला पूल असणार आहे. तर यावरून वाहतूक देखील ही सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की समोरच आपल्याला रेल्वे कंपनीच्या कामाकरिता तयार करण्यात आलेला प्लॅन देखील दिसू शकतो. या ठिकाणी तात्पुरता तयार केलेला रस्ता देखील अजून काढायचा या ठिकाणी बाकी आहे. तर जामकडे जाणारा हा पूल या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येईल. सरळ रस्ता हा यवतमाळकडे, डावीकडे नांदेड तर उजवीकडे वर्धाकडे हा नॅशनल हायवे जात आहे. या ठिकाणची लोकेशन देखील 100% पूर्ण झाल्यामुळे आता ही रेल्वे लाईन या पुलाच्या खालच्या दिशेने जाणार आहे समोरच्या दिशेला. या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे.
तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 300 मीटर अंतर समोर आल्यानंतर आपण पाहू शकता की नॅशनल हायवेच्या शेजारीच या ठिकाणी या रेल्वे लाईनचा एक ब्रिज जो आहे, हा भला मोठा ब्रिज या ठिकाणी पूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे। या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे बऱ्याच महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे। या पुलावर ट्रॅकलेनचे काम व्हायचे अजून देखील बाकी आहे। हा पूल संपल्यानंतर त्या पुढचे कार्य हे व्हायचे बाकी होते, पण आता आपण पाहू शकतो की त्या ठिकाणचे कार्य देखील सुरू झालेले आहे व या ठिकाणी ट्रॅकलेनकरिता स्लीपर्स देखील आणून ठेवण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। या ठिकाणावरून आता न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर आता या नॅशनल हायवेने समोरच्या लोकेशनवर जाऊया। मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 500 मीटर अंतरावरच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक डायव्हर्शन दिले असल्याचे समोर दिसून येणार आहे। तर मित्रांनो, समोर जी चौफुली आहे ही यवतमाळ शहराच्या बायपासवर आहे आणि उजवीकडे यवतमाळ शहराकडे तर डावीकडे नांदेडकडे हा नॅशनल हायवे वळण घेत आहे। त्यामुळेच या ठिकाणी एका फ्लायओव्हरच्या निर्मितीचे कार्य हे या नॅशनल हायवेवर नुकतेच सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्याकरिता ट्रॅफिक ही डायव्हर्ट केल्या गेली आहे। मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला डंपर्स उभे दिसत आहे त्याच ठिकाणावरून रेल्वे लाईन ही या नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेला खालच्या दिशेने क्रॉस करणार आहे आणि त्याकरिता या ठिकाणी कार्य देखील सुरू करण्यात आले आहे। तर समोर झूम केल्यावर आपल्याला दिसून येईल की नॅशनल हायवेवरील फ्लायओव्हरचे काम हे समोरच्या दिशेला सुरू आहे। तर या ठिकाणी खालच्या दिशेला आपण बघितल्यास आपल्याला या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे कार्य हे खालच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे। या ठिकाणी खाली मशीनद्वारे खोदकाम हे करण्यात येत आहे। नॅशनल हायवेला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस करून त्यानंतर समोरच्या दिशेला जाणार आहे व या ठिकाणावरून साधारणतः 500 मीटर अंतरावर प्रवेश करणार आहे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनवर। समोरच्या दिशेला न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत असल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। या ठिकाणचे कार्य व्हायला अजून देखील 6 ते 8 महिन्यांचा कालावधी अजून देखील लागू शकतो। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।